नट ए नट, काय रे? आई उठतोस की नाही? मला थोडा झोपू दे ना ग आई. घड्याळाकडे बघितलंस का किती वाजलेत ते? सुट्टीच्या दिवशी बघायचं नसतं किती वाजलेत ते. बघितलं तर पाप लागतं. ओ, आला मोठा शहाणा. उठ सांगते ना. जा ना, मी झोपतो. उठ उठ म्हणते ना. नट, चल लवकर दात घास आणि बाजारात जाऊन ये बघू. आज सकाळपासून कचोरी खायची खूप इच्छा होते. जा जा, जाऊन हरीच्या दुकानातून गरमागरम खुसखुशीत कचोऱ्या घेऊन ये. आज रविवार आहे, माझी सुट्टी आहे. घरात बसून थोडा रिलॅक्स करेन असं म्हटलं तर तुमची सकाळ सकाळ कचोरी खायची इच्छा होत आहे. गप्पा बस माकडा. अरे तुझं हे वय खेळण्या बागडण्याचं आहे. ते सोडून फक्त रेस्ट आणि रेस्ट. जा 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 बोलतोय ना मी. ठीक आहे, जातोय. मला माकड म्हटलं, आता मी त्यांना माकड चाळे दाखवतोच. अरे बोलट्या तर इकडेच आहे. आता माकडाचे माकड चाळे मी सुरुवातीला बोलट्यावरच अप्लाय करतो. कोणत्याही बाबतीत मित्राचा नंबर सर्वात पहिला. बोलट्या. काय रे नट? लवकर इथे बोलट्या, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. कुठे कुठे? दाखव दाखव, मला दाखव ना. काय सरप्राईज आहे माझ्यासाठी? हा आहे इतकं भारी सरप्राईज आहे की पाहून तुझ्या डोळ्यातून आनंदाच्या झर 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 अश्रू वाहू लागतील. नट दाखव ना मला. राहू दे. अरे दाखव ना. असं काय करतोयस तू? नंतर दाखवतो. हे बघ नट, तुला चांगलंच माहिती आहे मला सस्पेन्स सहन करता येत नाही आणि मला ते अजिबात आवडत नाही. मला दाखव ना. दाखवावंच लागेल का? हो, दाखवावंच लागेल. मग हे बघ. काय मग बोलट्या, कसं वाटलं माझं सरप्राईज? सांग सांग ना. बघ बघ, तुझ्या डोळ्यातून कसा बदा बदा पाणी येतोय. असं वाटतं या पाण्याने मस्त आंघोळ करावी. दे ना दे ना, एक बादली पाणी दे ना. मी तुला अजिबात सोडणार नाही. थांब थांब, तुझ्या मला पकडणं इतकं सोपं नाहीये बोलट्या. मी ना बुलेट ट्रेनच्या स्पीडने पळतोय. थांब, तुला तर सोडणारच नाही मी. नाही पकडू शकत. बोलट्या सुरात नाही धावू शकत. ये पकडशील मला, पकडशील. ये पकड पकड. ये सोडणार नाही, पकड मला. अजिबात सोडणार नाही. थांब थांब, तुझ्या तर वा 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 वा. रविवारच्या प्रसन्न आल्हादायक सकाळमुळे माझी काम करण्याची इच्छाशक्ती आणखीनच वाढली आहे. जेवढे पण अँटी सोशल गुंड बदमाश आहेत त्या सर्वांना पकडून आज मी तुरुंगात टाकलं नाही तर माझ्या नावाचा कुत्रा पाडेन. अरे बाप रे बाप. बरं झालं, असंच पाहिजे. अरे काय चाललंय इथे? बुलेट ट्रेन सर. बुलेट ट्रेन? कुठची बुलेट ट्रेन? सकाळी सकाळी मला वेड्यात काढताय का? नाही सर, रस्त्यावरून बुलेट ट्रेन जात होती त्यामुळे वेळीच ब्रेक लागला नाही. एवढीच मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे. डोंट माइंड सर. गप्प बस माकड कुठला. आजच मी तुझ्या आईकडे तुमची तक्रार करतो. काय? नट ए नट, काय झालं बोल. सकाळी सकाळी ओरडा खाऊन कसं वाटतंय? तोही पोलिसांचा ओरडा. बरोबर नाहीये बोलट्या. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना. असं आहे का? सकाळी माझ्या नाकात काळ्या मिरची पूड टाकताना आठवलं नाही मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे? आज सकाळपासून फक्त ओरडाच खातोय. असं वाटतंय आज ओरडा खायचा दिवस आहे. पहिले आईचा ओरडा, मग पप्पांचा पण. अरे बापरे, काय झालं रे नट? पप्पा म्हणाले होते हरीच्या दुकानातून गरमागरम खुसखुशात कचोऱ्या घेऊन ये, पण मी घ्यायचं विसरूनच गेलो. बोलट्या चल रे चल. बोलट्या लवकर. कुठे जायचं आहे? अरे हरीच्या दुकानात. अरे बापरे.
हे काय टाकलंस रे माझ्या नाकात? सॉरी काकू, हे काळ्या मिरीची पावडर आहे. कालच माझे पप्पा बाजारातून घेऊन आले होते. चल बोलट्या, आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये, नाहीतर कचोरी संपून जाईल. छी! मी जातोय काकू. तुमच्या डोळ्यातलं पाणी बालडीत भरून ठेवा. ए बदमाश कुठचा, थांब. मी थांब म्हणते ना. छी! माझे बटाटे, पडवळ आणि कारली सगळं काही जमिनीवर पडलं. आता हे सगळं कोण उचलणार आहे? बटाटे तुम्हीच उचलून घ्या काकू. आमच्याकडे वेळ नाहीये, आम्हाला कचोऱ्या घ्यायला जायचंय. बाय, आम्ही जातोय. असं का? बघतेच आता. आज तुझ्या आईकडे तुझी तक्रार करतेच बघ. नाहीतर मी पडवळ खायचं सोडून देईन मी. ठीक आहे काकू, तुम्ही भर रस्त्यावर दुकान मांडून बसलात. काय सांगू साहेब, हा नट आहे ना, सगळ्या गोंधळाचं मूळ आहे हा. धावत आला आणि असा ढकलून गेला की सगळ्या भाज्या जमिनीवर सांडल्या. बघा ना. आणि त्यावर ही काळ्या मिरीची पूड माझ्या नाकातच गेली. बाबा रे बाबा रे बाबा. नट, तुम्हाला पण धडकलाय का? हो साहेब, फार बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावत होता तो. बुलेट ट्रेन? नट. तू फुटबॉल मैदानाच्या बाहेर फेकलास. अरे बाप रे, एकदम इंटरनॅशनल फुटबॉल प्लेयर सारख्या फूट स्किल्स आहेत त्यांच्या. इंटरनॅशनल नाही, पूर्णपणे नॅशनल. मी मिलिटरी स्कूल मधून आलो आहे. श्री दाजी सरंजामे. अच्छा आजोबा, तुमच्या नावात आणि तुमच्या शरीर यष्टीत काहीच ताळमेळ दिसत नाही. बदमाश, अभ्यास करायचं सोडून मैदानात फुटबॉल खेळतायत. जा, घरी जाऊन अभ्यासाला बसा. जर माझ्या शाळेचे विद्यार्थी असले असते ना, तर कधीच कातडी काढून उन्हात वाळत टाकली असती. कम ऑन, फॉलो मी. अरे देवा, तुम्ही मला इंग्रजीत शिव्या का देताय साहेब? मूर्खा, शिवी देत नाहीये. माझ्या पाठी यायला सांगितलं. ते तर मी तुमच्या पाठीपाठीच चालतोय साहेब. अच्छा साहेब, आणखी किती लांब चालायचंय? आज नटला चांगलाच धडा शिकवावा लागेल. त्याच्या आईला तक्रार करून त्याचा असा स्क्रू टाईट करतो ना की बुलेट ट्रेन तर सोडाच, रस्त्याने सायकलच्या स्पीडने सुद्धा चालणं कठीण होईल. कोण आहे? आम्ही आलोय ताई. तुमच्या मुलाने काय केलंय ते सांगायला आलीये मी. नटने काय केलं? बऱ्याच गोष्टी केल्या, एका अर्थाने गुन्हाच. माहितीये, आज सकाळी तुमचा मुलगा श्री नट या मुलाने तर खूप वैताग आणलाय. काय झालं बेटा, कुणामुळे त्रासली आहेस? अरे वा मामा, तुम्ही आलात. मामा? कोणते मामा? कोणाचे मामा? हा काय बाहेरच्या देशातून आलाय का, असं का विचारतोय? मी पोलीस आहे. मी परदेशी नाही, तर शुद्ध भारतीय आहे. आपल्याला भेटून धन्य झालो. भारतीय असून मामाचा अर्थ माहित नाही का? मामा, त्यांना तसं म्हणायचं नव्हतं. अहो, ते चुकून बोलले. आता स्पष्टपणे सांगा, काय झालंय? इथे पोलीस का आलेत? मी सांगते, अगदी व्यवस्थित सांगते. नट म्हणजे तुमचा नातू ना, सगळ्यांच्या नाकीनऊ आणलेत त्याने. एवढा आगाऊ आहे तुमचा तो नातू. तुम्हाला माहितीये का? आई, मी आलोय आई. मी कचोऱ्या घेऊन आलो. हा आहे तो नट. बदमाश मुलगा कुठला. तुला चांगलाच धडा शिकवते. ए नट, बघ
सगळे लोक तुझी तक्रार करतायत. अरे आजोबा तुम्ही इतका चकित का झाला, जणू काही भूत पाहिलंयस. मला वाटतं आज तुझा नट आवळावाच लागेल. ए नट, आता तू संपलास. मी आता जातो, ठीक आहे? बेस्ट ऑफ लक. जाऊ नकोस बोलट्या, मला या गुहात एकटं सोडून जाऊ नकोस मित्रा. तू माझा भाऊ आहेस ना. आजपासून खेळ बिळ काही नाही, मस्ती सुद्धा नाही. चल घरात. मी नाही जाणार, चल. मी नाही जाणार. चल. आई, मला वाचव. आई, चल. आई, वाचव म्हटलं ना ना मला. तुला. मला नाही जायचं. चल. मला वाचव ना आई, मला नाही मला धडा जायचं. शिकवतो मी तुला. आई. चल. माझे मामा आलेत ना आता. मी अगदी निर्धास्त आहे. हे नट, उठ उठ उठ. 5 वाजून 10 मिनिटं झाली, अजूनही झोपतोयस. हे आरोग्यासाठी चांगलं नाहीये. इतकी झोप येते तरी कशी? हे नट. अच्छा, भूकंप, भूकंप. आतापासून सकाळी सकाळी लवकर उठावं लागेल, नाहीतर रोज रोज भूकंप येईल. चल चल, पटकन दात घास आणि तयार हो. सकाळी सकाळी जॉगिंग केल्याने तब्येत सुधारते. मला खूप झोप येत आहे आजोबा. प्लीज मला थोडं झोपू द्या ना आजोबा. प्लीज प्लीज आजोबा. ओहो, सकाळी सकाळी एवढा काय गोंधळ सुरू आहे मामा? तुझ्या मुलालाच विचार बाई. नॉट प्रेझेंट प्लीज. चल रे माझ्या बाळा, जोरात जोरात, अजून जोरात, अजून जोरात. बोलट्या, मला वाचव बोलट्या. बोलट्या. 45, 46, 47, 51. ए, तू बरोबर मोजत नाहीयेस. 47 नंतर सरळ 51. अरे बाप रे, एका दिवसामध्येच आजोबांनी नटचे सगळे स्क्रू घट्ट केलेले दिसतायत. बिचाऱ्या पोराची काय अवस्था झाली आहे. पण काही असो, नट माझा बेस्ट फ्रेंड आहे. मित्र संकटात असताना मित्रच मदतीला धावतो. अजिबात काळजी करू नकोस नट, कारण आता मी आलोय. 48, 49. 50, yay! बोलट्या तू. अरे हा तर तोच खोडकर हडकुळा मुलगा आहे. मागच्या वेळी आलेलो तेव्हा सुद्धा खोडकर होता आणि अजूनही तसाच आहे. जरा सुद्धा सुधारला नाही अजून. अहो, सुधारणा कशी काय होणार आजोबा? आम्ही आमच्या खोड्यांना ना रोज धार लावतो, रोज, जेणेकरून आमची बुद्धी कशी अगदी चकचकीत चमकत असते, है ना? टोटल पॉलिश. काय रे नट, काय बोलतेस? अगदी बरोबर बोलट्या. हे आता चालणार नाही. आता मी आलोय. मी तुम्हाला इथून पळवूनच राहणार सांगून ठेवतोय. हे नट, थांबू नकोस. व्यायाम सुरू ठेव. आणि हे पोरा, तू सुद्धा आजपासून व्यायाम सुरू कर. चल चल, लवकर लवकर. मी सुद्धा. रेश दादा, एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? हल्ली नट आणि बोल्टी कुठे दिसतच नाहीत, हो ना? अगदी बरोबर बोलतोय चिंट्या. त्यांची कळ काढणं म्हणजे माझ्यासाठी जणू पाचाच औषधच आहे. ते दिसले नाही की मी खाल्लेलं अन्न पचतच नाही बघ. हे अगदी खरं आहे. पण ते दोघे आहेत तरी कुठे? उडून गेले की काय? नाही, अरे बाबा, ते फिरायला जात असतील तर उडून कशाला जातील? ट्रेन, बस हे सगळं आहेच की. अरे अरे, तिकडे बघ रेंज दादा, तिकडे बघ. ह्या दोघांची तर चांगलीच अडचण झाली आहे. एक तर दंड बैठक मारतोय आणि दुसरा तर सीटअप्स मारतोय चक्क. हे असं नाही चालणार, असं नाही चालणार. तुम्हाला अजून खूप खूप कष्ट घ्यायला हवेत. काय झालं रे नट बोलट्या? शाळेतून परत काय येताय तुम्ही? आणि आज हे एवढे गप्प का आहेत बरं? काही उत्तर न देताच निघून गेले.
काय रे नटबोल्ट्या, दंड बैठक आणि सिटअप्स करून तुम्ही दोघं फिटनेस वर काम करताय का? तुमच्या जवळच एक म्हातारे व्यक्ती दिसले होते. हेच आहेत का तुमचे नवीन कोच? अरे मित्रांनो, काही फायदा होणार नाही. कितीही फिटनेस केलं तरी तुम्ही आमच्याशी मुकाबला करूच शकणार नाही. सोड रे नट, जाऊ दे. यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. चल. पण मग हे लोक अटॅक करतील आणि आपण गपचूप बसून मान खाली करून सहन करायचं का? नाही, कधीच नाही. माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बोलट्या, सगळ्याला दगडाने उत्तर द्यायचं असतं. पण तुझे आजोबा काय म्हणाले ते लक्षात नाहीये का? मारामारी एकदम बंद. काय झालं रे सुकड्या आणि जाड्या, तुम्ही दोघांनी तोंडाला सेलोटेप लावलीये का? काय बोलत नाही ते? हा? अरे बोलट्या, काय रे नट? सकाळपासून मला खूप भूक लागली आहे. कावळे काव काव करताय पोटात. आज त्यांना फिश फ्राय खायची इच्छा आहे. ते बघ ना, बघ बघ, समोरच फिश फ्रायचं दुकान आहे. चल ना बोलट्या, चल ना मित्रा, गरम गरम फिश फ्राय खाऊया. हे काय म्हणतोयस? हल्लीचे कावळे पण फिश फ्राय खायचं म्हणतायत काय? पण आता ते मागताय तर मी काय करू सांग? तुला तर माहीतच आहे ना की मी फार दयाळू आहे. कुणाला नाही म्हणू शकत नाही. नट, आता जर का फिश फ्राय खाल्लास ना तर घरी जाऊन जेवण जाणार नाही तुला. घरी जाऊन जेवायचं पण नाहीये मला. आमटी सोबत भात खाण्यापेक्षा मी फिश फ्राय खाऊन पोट भरेन. चल बोलट्या, चल. अत्याचार, माझ्यावर अत्याचार होत आहे बोलट्या. तू नुसतं काय करतोय म्हशी सारखं? अरे तुझा मित्र अडचणीत सापडलाय, दिसत नाहीये का तुला? हा परत आयडिया. कसली आयडिया? आपल्याला अशी शक्कल लढवावी लागेल की ज्याने तुझे आजोबा इथे तुझ्या घरी एक सेकंदही थांबू शकणार नाहीत, सांगतोय मी. हा घाबरवायचं आहे का? नाही नाही, माझ्या डोक्यात तर त्यापेक्षाही एकदम भारी आयडिया आली आहे नट. शाबाश बोलट्या, शाबाश. म्हणूनच तुम्हाला इतका आवडतो. अरे 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 अरे, हे काय करताय तुम्ही? बघतेस नाही, थोड्याच दिवसात आजोबांनी मला कसा फिट बनवला आहे. हो, ते तर दिसतंय मला. आई, आई ऐक ना ग, आपण आजोबांचे हे उपकार कसे काय फेडू शकतो ग? तू मला फक्त सांग आई, मला आजोबांसाठी काहीतरी करायचं आहे आई. चालेल, उद्या मामांचा वाढदिवस आहे. माझा विचार होता की मी त्यांच्यासाठी थोडी खीर बनवली असती. आता तुम्हाला आजोबांसाठी काहीतरी करायचंय तर वाढदिवस साजरा करायची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. अरे बघतोयस काय, न मागता मस्त चान्स मिळालाय. तू अजिबात काळजी करू नकोस आई. व्यायाम करून आमचे खांदे आधीपासून जास्त स्ट्रॉंग झाले आहेत. काय रे बोलट्या? हो आंटी, नट अगदी बरोबर बोलतोय. नट, या पुढचा प्लॅन तुझ्या लक्षात आहे ना? खूप काळजी करू नकोस बोलट्या, माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. आजोबा झोपल्यानंतर पूर्ण घर बलून्सने भरून देईन. सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर सगळ्याकडे फक्त बलून्स आणि बलून्स असतील. आपल्याला खूप मजा येणार आहे. मी बरोबर 5 वाजता पोहोचेन. हा हे काय,
रात्री झोपण्यापूर्वी खोली रिकामी होती. एका रात्रीत बलून्सने कशी काय भरली? नट, हे नट. नट अटॅक. अरे बापरे. अच्छी. मेलो रे, मेलो रे. अच्छी. अच्छी. काही फायदा नाही. आम्ही बाहेरून दरवाजा बंद केला आहे. आता मजा येणार. पुरी, पुरी. अच्छी. लवकर ये. अच्छी. पुरी, पुरी, पुरी. अच्छी. लवकर ये. अच्छी. पुरी, पुरी. वाचवा, वाचवा कोणीतरी. अहो मामा मामा. आज हे काय अच्छी. काय झालं? आपल्या खोलीत इतकी काळी मिरी पूड कुठून आली? अच्छी. नट. अरे खोडकर मुला, कुठे गेलास? आज एकदा माझ्या समोर ये जाता तू, तुला बघतेच मी. आजच ते जाणार होते आणि आजच तू. अशा अवस्थेत मामाने एकटं कसं सोडणार? बरोबर बोललीस. अच्छी. मामांना अजून काही दिवस इथेच थांबून घेऊया. अशा अवस्थेत मामांना एकटं सोडणं बरं नाही. काय? आजोबा आजच जाणार होते आणि आपल्या प्लॅन मुळे आजोबांचं जाणं रद्द झालंय. आपलं किती मोठं नुकसान झालंय रे बोलट्या. बोलट्या, तुझा खांदा कुठे रे मित्रा? त्यावर डोकं ठेवून रडायचंय मला.